निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्ती करता पोलिसांच्या हालचाली या सुरू झालेल्या आहेत। पोलिसांचा न्यायालयात अर्ज आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पसार झालेला सह आरोपी निलेश चव्हाण याच्या विरोधात लुकआउट नोटीसही या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे। खरं तर निलेश चव्हाणचा शोध घेण्याकरता अनेक पथकं या ठिकाणी तैनात करण्यात आलेली होती, पथकांमध्ये वाढ करण्यात आलेली होती। दुसरी लुकआउट नोटीस सुद्धा जारी करण्यात आलेली आहे। आता निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्ती करता म्हणून पोलिसांनी हालचालींना सुरुवात केली आहे। जप्ती करता पोलिसांचा न्यायालयात तसा अर्जच आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या संदर्भात? सुरुवातीला शोधाकरता पथकांमध्ये वाढ, त्यानंतर लुकआउट नोटीस, पुन्हा एक लुकआउट नोटीस आणि आता मालमत्तेवर टाच आणण्याचा प्रयत्न। नक्कीच गेल्या 8 दिवसापासून निलेश चव्हाण हा पुणे पोलिसांना सापडत नाहीये आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी आधी लुकआउट नोटीस काढलेली होती आणि त्यानंतर आता त्याच्या मालमत्ता जप्ती करण्यासाठी पुणे न्यायालयामध्ये अर्ज सुद्धा करण्यात आलेला आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हा सह आरोपी आहे। बावधन पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय। जवळपास 3 पथकं त्याच्या शोधासाठी आहेत, मात्र अजूनही तो पुणे पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। त्यामुळे लुकआउट नोटीस काढलेली आहे आणि आता न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर स्टँडिंग वॉरंट हे निलेश चव्हाण याला बजावण्यात येईल आणि त्यानंतर त्याच्या मालमत्ता जप्तीची कारवाई आहे ती सुद्धा केली जाणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी निलेश चव्हाण याच्या अडचणी आता आणखीन वाढणार आहे। निलेश चव्हाण आता स्वतः सरेंडर होतो का पोलिसांच्या हाती तो लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण बावधन पोलीस त्याचबरोबर पुणे पोलिसांच्या कोथरूड टीम आहे ती सुद्धा निलेश चव्हाण याचा शोध घेते। मात्र गेल्या 8 ते 10 दिवसापासून निलेश चव्हाण हा मात्र पोलिसांच्या हाती लागत नाहीये। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।